नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गोड शिरा कसा करायचा हे बघणार आहोत. तुम्ही हे जर प्रसादासाठी करत असाल तरीसुद्धा खूप छान होतो, किंवा मग उपवास सोडायचा असेल, उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोड करायचं असेल त्यासाठी सुद्धा खूप छान पर्याय. नक्की करा, अगदी झटपट होतो. तर हे बघा, मी इथे कढई ठेवली आहे तापत. त्याच्यामध्ये मी इथे मोठा चमचा एक तुपाचा टाकला आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे. तर आपल्याला हा रवा छान असा तुपावरती भाजून घ्यायचा आहे. आणि इथे मी ड्रायफ्रूट टाकलेत. तुम्ही तुपामध्ये भाजून साईडला काढून घेतले तरीसुद्धा चालतील, किंवा मग अशा पद्धतीने एकत्रच भाजले तरीसुद्धा चालणार आहेत. तर मी आता छान असा बदामी रंगावरती रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे रवा अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे, नाहीतर मग शिरा जो आपण बनवणार ना तो चांगला होत नाही. अशा प्रकारे आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर आता रवा छान भाजून झाला की त्यानंतर ना मी ते अर्धा ग्लास इतपत दूध घेतलं आहे. तुम्ही दुधाच्या ऐवजी नुसतं पाण्यात केला तरीसुद्धा चालेल, किंवा मग नुसता दुधात केला तरीसुद्धा चालेल. मी ते अर्धं पाणी अर्धं दूध टाकणार आहे. तर दूध टाकल्याच्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे लगेच, नाहीतर मग ह्याच्या गुठळ्या होतात. तर त्यानंतर ना आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे. तर मी अर्धा ग्लास इथं पाणी घेतलं आहे. तर पाणी टाकल्याच्यानंतर ना आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा, आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते नक्की मला कमेंट करून सांगा. आता ह्याच्यात छान अशा गुठळ्या फोडून घ्यायच्यात. आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आपल्याला झाकण ठेवून 1 मिनिटवरच झाकण ठेवायचं आहे, जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही आहे, नाही तर आपला शिरा जो आहे ना तो खाली करपू शकतो. हे बघा, झाकण ठेवलं आहे. झाकण ठेवल्याच्यानंतर काढल्याच्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आत्ता साखर ॲड करायची. साखर पहिली ॲड करायची नाही आहे, नंतरनंच ॲड करायची. तर तुम्ही तुमच्यानुसार साखर कमी जास्त करू शकता. कुणाला जास्त गोड लागतं तर कुणाला कमी लागतं. तर मी इथे कसं घेतले, अर्धी वाटी रवा घेतला होता ना, तर त्याच अर्धी वाटी मी इथे साखर घेतली. अगदी परफेक्ट असं गोड होतं. जास्त काही गोड किंवा जास्तच असं पुचाट वगैरे असं होत नाही, एकदम परफेक्ट होतं हे प्रमाण. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये केळ वगैरे टाकलं तरीसुद्धा चालेल, आणि सुंठपूड किंवा मग वेलची पूड टाकली तरीसुद्धा चालेल. माझ्याकडं संपली होती, मी केली नव्हती म्हणून मी नाही टाकली. तर साखर टाकल्याच्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे, आणि पुन्हा 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून रवा छान शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपल्याला अजून रवा 1 मिनिट अर्धा मिनिटभर तरी अजून शिजवून घ्यायचं आहे, कारण की थोडासा ओलसर आहे जास्तच. तुम्हाला असं जर आवडत असेल ना तर असंसुद्धा तुम्ही खायला घेऊ शकता. असंसुद्धा खूप छान लागतं बरं का. तर मी अजून अर्धा मिनिटभर अजून शिजवून घेणार आहे रवा, म्हणजे एकदम छान होतं. खरंच तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा. प्रसादासाठी सुद्धा खूप छान लागतो, किंवा उपवास सोडण्यासाठी सुद्धा खूप छान पर्याय आहे. तर बघा, आपला अर्धा मिनिटभर मी रवा छान पुन्हा शिजवून घेतला आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असा फुललेला आहे रवा, एकदम भारी. रंगसुद्धा किती छान आलेला आहे. तर आता मी वरून पुन्हा अर्धा चमचा तूप टाकणार आहे. तूप हे ऑप्शनल आहे वरून टाकणं, तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. मी सुरुवातीला थोडासा कमी वापर केलेला तुपाचा, म्हणून मी नंतरनं वरून टाकणार आहे गॅस बंद करायच्या आधी. तर तूप टाकल्याच्यानंतर आपल्याला रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता वास, सुगंध त्याचा एवढा छान येतो आहे ना, खरंच असं वाटतं की आत्ता लगेच खायला घ्यावा. तर रंग वगैरेसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि जे आपण काजू आणि बदाम जे भाजून घेतलेले ना रव्यामध्येच, त्याचा रंगसुद्धा खूप छान असा बदामी रंग आलेला आहे त्यांनासुद्धा. तर आपली रेसिपी ही पाहू शकता तुम्ही झालेली. हे बघा, बदामाचा रंग वगैरेसुद्धा किती छान आलेला आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.